मी कृपया विनंती करतो, कृपया विनंती करतो, फक्त पत्रकार बांधवांसाठी जागा द्या. कृपया पत्रकार बांधवांसाठी जागा द्या. बाकीचे जे आपले शिवसेनेचे पदाधिकारी असतील, पोलिसांना विनंती आहे, त्यांनी फक्त पत्रकार लोकांना इथे थांबू द्यायचं आहे, बाकीच्यांना एका साईडला करायचं आहे. पोलिसांना विनंती आहे, फक्त पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, वृत्तपत्र, पत्राचे नामदार गुलाबराव पाटील साहेब यांनी द्यावं अशी विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज. निवृत्ती चौधरी, अनिल कुंजन चौधरी, मयूर दिनकर चौधरी, विक्की मोरे, रवी दाढी, रवींद्र काशीनाथ, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस, राजेंद्र पंडित चौधरी, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विष्णू कोले, माजी नगरसेवक, त्यांच्यासोबत तळवेल येथील फुलगाव येथील सरपंच श्याम फुलगावकर यांचा देखील आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होत आहे. ज्यांचं झालं त्यांनी कृपया इकडे खाली उतरायचं आहे, ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया इकडे उतरायचं आहे खाली. तुम्ही घेऊ मागे राहुल त्यांना घेऊन उतरू द्या. ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया इकडे उतरायचा उजव्या साईडला. ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया उतरायचा. फुलगावचे श्याम फुलगावकर सरपंच आहे फुलगावचे, त्यांचा देखील आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होतो आहे. त्यानंतर तळवेलचे सरपंचपदी उल्हासभाऊ बाळसाके, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे ते विधानसभा जिल्हा प्रमुख आहे. उल्हासभाऊ बाळसाके उपसरपंच तळवेलचे किशोरभाऊ कोडी. हे पूर्वीपासून शिवसेनेचं असलेलं गाव आहे. मी बऱ्याच दिवस या वरणगावमध्ये संघटनेची माहिती मागच्या काळापासून घेत होतो. मांडवगणे होते, संजय कोलते होते, बरेच ही जुनी मंडळी आमची आहे. त्या काळामध्ये मी त्या शिवसेनेच्या कामाला यायचो, म्हणजे रावेरपर्यंत, मुक्ताईनगरपर्यंत. त्या काळामध्ये एकच जिल्हा प्रमुख होतो मी एकटा, जवळपास 1-1.5 वर्ष. नंतर मग राजेंद्रजी गायमानकडे हा वार गेला होता. पहिले गणेशजी राणा होते, मग ढेकळेजी झाले, मग नंतर मी झालो. त्यावेळेस एकटा जिल्हा प्रमुख, म्हणजे डायरेक्ट गलंगी पासून तर रावेरपर्यंत एकच जिल्हा प्रमुख. जेव्हा माझं वय होतं 26, एकदम गोरा होतो, आता झाला 58. तर सांगायचा अर्थ असा आहे की आज वरणगावच्या इतिहासामध्ये हा पहिला एक चांगला दिवस आहे की तिथं 5 नगरसेवक आम्ही निवडून आणले आणि 6व्या ऑप्शन मध्ये आले. 5 लोक काय करतात तुम्हाला माहिती आहे का? काय करतात आता तुम्हाला समजलं नाही तर विषय समजला. तर 5 लोक काय करतात तुम्हाला माहित आहे? मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये वरणगाव शहरामध्ये जोही निधी लागेल तो पालकमंत्री म्हणून देण्याची जबाबदारी गुलाबराव पाटलांची राहणार आहे. आम्हाला महायुतीच्या मार्फत मी सरकारमध्ये आहे, या ठिकाणी युती व्हावी आमची मानसिकता होती. युती झाली नाही, आमचं प्रेम विवाह तुटला. ना तुमचं भलं झालं ना ते आमचं भलं झालं, मध्ये निवडून आलं, म्हणजे असं झालं, म्हणजे अपक्ष माणूस निवडून आला, म्हणजे मुलगी दुसरी, कंबर दुसरी असं आणि हातपाय तिसऱ्याची. अशी परिस्थिती आज शहराची निर्माण झालेली आहे. पण निवडून आल्यानंतर सगळ्यांनी एका विचाराने शहराचा विकास करायचा असतो. वरणगावच्या बातम्या नेहमी पाण्याचा ऐकत असतो. मला आठवतं ज्यावेळेस मी पाणी पुरवठा मंत्री झालो त्यावेळेस पहिली योजना ही ज्यावेळेस माझ्याकडे आली, डीपीआर तयार होऊन त्याला मंजुरी देण्याचं काम गुलाबराव पाटलांनी त्या काळामध्ये केलं. त्यावेळेस नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबच होते आणि पाणी पुरवठा मंत्री म्हणून जल जीवन मिशनच्या मार्फत जरी हा पैसा देता आला नसला, अमृतच्या टप्प्यातून पैसा दिला असला तरी डीपीआर तयार करणे, एस्टिमेट तयार करणे जल जीवन मिशन मार्फतच याचं टेंडर होते. याचं टेंडर सुद्धा या ठिकाणी आमच्या जीवन प्राधिकरणकडनं झालं, त्याची वर्क ऑर्डर पण झाली. पण अजूनही वरणगावमध्ये पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. कोण नगराध्यक्ष आहे, कोण नगरसेवक आहे याच्यापेक्षा समाधान भाऊंनी सांगितल्याप्रमाणे
राजेंद्र भाऊंनी आपलं दुःख मांडलं. ज्यांना तुम्ही आय लव्ह यू म्हटलं त्यांनी तुम्हाला आय इट यू म्हणलं. पण काय तुम्ही भाग्यवान आहे.